स्वातीने हळूच आपल्या बाजूच्या रस्त्यावर ऑटोच्या मागच्या सीटवरून बसल्या बसल्या बाहेर एक नजर टाकली. चांदण्यांच्या मंद प्रकाशात अगदीच निर्मनुष्य अशा रस्त्यावरून त्या शांततेला भेदत त्यांची ऑटो पुढे चालली होती. स्वतःच्या कपाळावर हळूच हात मारत ती मनात विचार करू लागली, मी हे कसं विसरले की आज अमावस्या आहे. आईने अमावस्येच्या रात्री प्रवास करायला नाही म्हटलंय. तिच्या मनात ही चलबिचल सुरू असतानाच ऑटोच्या ऑडिओ प्लेअरवर स्वामी समर्थांचा तारक मंत्र सुरू झाला आणि तिला जरा हायसे वाटले. बाजूला बसलेली शीलाही ते सोबत म्हणू लागली. ते ऐकता ऐकता कधी मृत्युंजय बंगल्यावर येऊन पोहोचले त्यांना कळलंच नाही. स्वाती ऑटोवाल्याला पैसे देत खाली उतरली. मागून शीलाने उतरता उतरता त्या ऑटोवाल्याला विचारले, दादा, इथे सहज ऑटो मिळते का हो? नाही ताई, हे शहरापासून खूप दूर आहे. इथे रहदारी नसल्याने ऑटो मिळण्याचे काही नक्की नाही. तुमचा नंबर देता का मग? म्हणजे आम्ही 1-1.5 तासाने इथून परत जायला निघू. तेव्हा तुम्हाला कॉल लावू, तुम्ही याल ना? हो ताई, काही हरकत नाही. शीला आणि ऑटोवाल्याचा हा संवाद सुरू असताना स्वातीची नजर मात्र बंगल्याच्या गेटवर असलेल्या नक्षीदार कोरीव कामावर टिकली होती. असं वरून पाहायला खूप सुंदर, पण काही क्षण बघत राहिले तर त्या कलाकृत्या खूप विचित्र भासत होत्या. ती त्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न करत असतानाच मागून शीला तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, चला स्वाती टीचर, जाऊया आत. स्वाती होकारार्थी मान डोलवत गेट उघडून आत जाऊ लागली. दोन्ही बाजूला सुंदर लॉन आणि मधून दगडांच्या केलेल्या पायवाटेवरून त्या दोघी आत जाऊ लागल्या. तिथे एक वेगळी शांतता भासत होती. इतकी हिरवळ असूनही एखाद्याही रातकिड्याचा देखील आवाज तिथे नव्हता. त्या दोघीही निमूटपणे चालत आत बंगल्याच्या दारासमोर येऊन थांबल्या. दार उघडच होतं. त्यांनी तरीही दार ठोठावण्यासाठी हात वर केला. एवढ्यात आतून एका लहान मुलाची हाक ऐकू आली, या टीचर, आम्ही तुमचीच वाट पाहतोय. त्या दोघीही जरा चपापल्या. त्यांनी हळूच आत येऊन आवाजाच्या दिशेने पाहिले. समोर एका आलिशान प्रशस्त सोफ्यावर त्या बंगल्याचे मालक आणि सुप्रसिद्ध व्हेंट्रिक्युलिस्ट मिस्टर झुंजारराव बसले होते. त्यांच्या हातात त्यांचा एक बोलका बाहुला होता. त्या दोघींकडे हॅलोचा हातवारा करत त्यांनी पुन्हा त्या बाहुल्याच्या आवाजातून म्हटले, अहो टीचर, या ना आत. आम्ही कधीपासून तुमची वाट पाहतोय. त्या दोघी स्मितहास्य करत पुढे येऊन झुंजाररावांच्या समोरच्या सोफ्यावर बसल्या. रस्ता शोधण्यात काही त्रास तर नाही झाला ना टीचर? नाही हो, तुमचा हा बंगला शहरापासून लांब असला तरी खूप प्रसिद्ध आहे. स्वाती हातातली पर्स बाजूला ठेवत म्हणाली, विजया, पाहुणे आलेत, जरा पाणी वगैरे आण. ती हाक त्या भव्य बैठकीमध्ये गुंजल्यासारखी झाली. त्या प्रत्येक पसरणाऱ्या प्रतिध्वनीसोबत स्वातीची नजर तिथे ठेवलेल्या वेगवेगळ्या कलाकृती आणि पेंटिंग्सवर फिरू लागली. तिथल्या प्रत्येक वस्तूंना पाहून स्वातीला काही वेगळीच अस्वस्थता वाटत होती. तिथल्या प्रत्येक चित्रात तिला डोळ्यांना दिसण्याच्या पलीकडले काही वेगळेच भासत होते. कुठे हरवला स्वाती मॅडम? पाणी घ्या. तुम्ही आज माझ्या आमंत्रणाला मान देऊन इथे आलात. मला खरंच खूप आनंद झाला. तुम्ही आम्हाला तुमच्या बोलक्या बाहुल्यांचा संग्रह दाखवण्यासाठी बोलावलं, हे आमचंच भाग्य आहे. शीला पाण्याचा रिकामा ग्लास समोर ट्रेमध्ये ठेवत म्हणाली. स्वाती मॅडम, अहो तुम्ही गप्प का आहात? माझा हा नवा बाहुला तुम्हाला खूपच आवडलेला दिसतोय. स्वाती त्या बाहुल्यावर लागलेली तंद्री हटवत म्हणाली, हो, छान आहे की. खूप जिवंत वाटतो आहे. तुम्ही खूपच उत्तम पपेट्स बनवता. का कोण जाणे, पण हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. हे त्याला घातलेल्या पोशाखामुळे. तुमच्या लक्षात आलं नाहीये वाटतं. हा तुमच्या शाळेचा युनिफॉर्म आहे. अरे हो, पण हे का बरं?
स्वाती स्वतःच्या मनातील अस्वस्थता तिच्या कृत्रिम हास्यामागे लपवत म्हणाली, माझा नियम आहे. मी जितक्या शाळांमध्ये माझ्या बोलक्या बाहुल्यांचे शो करायला जातो, तिथली आठवण म्हणून मी तिथून स्वतःसोबत काहीतरी घेऊन येतो. म्हणजे गेल्या आठवड्यात जेव्हा तुमच्या शाळेत माझा शो झाला, त्यानंतर मी तुमच्या शाळेचा युनिफॉर्म आणून त्याला साजेसा बाहुला बनवला आणि आता हा माझ्या संग्रहाचा भाग होणार. माझ्याकडे असे अनेक शाळेच्या युनिफॉर्ममधले विद्यार्थ्यांचे बाहुले आहेत. हे ऐकून स्वातीची अस्वस्थता अजून वाढतच चालली होती. हे खूप विचित्र होतं, पण तिने पुढे एकही प्रश्न विचारला नाही आणि निमूटपणे हातातल्या ग्लासातलं पाणी पिऊ लागली. टीचर, मला वाचवा. एक केविलवाणी हाक स्वातीच्या कानावर पडली. तो आवाज एका लहान मुलाचा होता. तिची नजर पटकन समोर ठेवलेल्या बाहुल्यावर गेली. असं का म्हणालात? तिने झुंजाररावांना विचारलं. काय म्हणालो? आता तुम्ही या बाहुल्याच्या आवाजात म्हणालात ना? अहो स्वाती टीचर, झुंजारराव कधीचे माझ्याशी बोलत आहेत, शीला म्हणाली. स्वातीला काही कळेनासे झाले. तिने तो आवाज नक्की ऐकला होता. तो तिचा भास नव्हता. तेवढ्यात विजया म्हणजे त्यांचा नोकर ग्लासमध्ये निळसर रंगाचे सरबत घेऊन आला. त्या सरबताचा पहिला घोट घेतला होता. तेवढ्यात झुंजारराव म्हणाले, हे खास परदेशातून मागवलेलं सरबत आहे. मी माझ्या प्रत्येक पाहुण्यांना हे सरबत नक्कीच देतो. हे वाक्य ऐकून पुढे सरबत प्यायची स्वातीला इच्छाच झाली नाही. काहीतरी विचित्र होतं या सगळ्यांमध्ये, पण तिला नाईलाजाने ते प्यावे लागले. तुमचे सरबत पिऊन झाले की मी तुम्हाला माझ्या बाहुल्यांचे कलेक्शन दाखवतो. तोपर्यंत विजय टेबलावर जेवण लावेल. माझ्या सगळ्या बाहुल्यांमधलं माझं सर्वात आवडतं आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांचे कलेक्शन, पण ते अजून पूर्ण झालं नाहीये. त्यात एका बाहुलीची कमतरता आहे. कसली हो? त्या विद्यार्थ्यांच्या टीचरची. हे ऐकून स्वातीला ठसकाच लागला. सावकाश टीचर, तुम्हाला कलेक्शन बघण्याची फारच घाई झालेली दिसते. स्वाती त्यावर काहीच बोलली नाही. तिला फक्त आता तिथून पटकन परत घरी जायचे होते. त्यांचे सरबत पिऊन झाले तसे झुंजारराव हातातला बाहुला घेऊन उभे राहिले. चला टीचर, तुम्हाला माझे कलेक्शन दाखवतो. स्टोर रूमच्या दाराजवळ आलेच होते तेवढ्या शीलाचा फोन वाजला. इथे आतमध्ये रेंज येणार नाही, तुम्हाला बाहेरच थांबून बोलावे लागेल. तसं शीलाने फोन उचलून पुन्हा सोफ्याजवळ जाऊन बोलायचे सुरू केले. स्वाती टीचर, हा बाहुला घ्या. तुम्ही आज जाऊन सगळे बाहुले बघा. मी आलोच जरा, मला काहीतरी काम आठवलं. याला सगळ्या शेवटच्या शेल्फवर रिकाम्या जागी ठेवा. एक गूढ हास्य करत झुंजाररावांनी स्वातीला स्टोर रूमचं दार उघडून दिलं. आज जायला स्वातीचा पायच उठत नव्हता, पण तेवढ्यात मागून झुंजाररावांचा आवाज आला. जा मॅडम. स्वातीचे मन लाख नाही म्हणत असतानाही का कोण जाणे, तो आवाज ऐकून आपोआप तिचं पाऊल त्या स्टोअर रूममध्ये पडलं. त्या खोलीतले वातावरण काही वेगळेच होते. तिथे खूपच गार वाटत होते. घरामध्ये एसी लावलेला नव्हता, पण या रूममध्ये कोल्ड स्टोरेज असल्यासारखे वाटत होते. पण स्वातीच्या हातातला तो बाहुला मानवी शरीरासारखा गरम होता. त्या रूममध्ये तिथले बाहुले बघण्यासाठी ती आली होती, पण आता नजर वर करून बघायची तिची हिंमत होत नव्हती. ती मान खाली घालून झपाझप पावले उचलत शेवटच्या शेल्फकडे जाऊ लागली. तिच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली होती. तिला हृदयाची धडधड ऐकू येत होती आणि असे वाटत होते की तिच्या हातातल्या बाहुल्यामधून ती धडधड ऐकू येते. ती बरीच घाबरली होती, त्यामुळे तिच्या स्वतःच्या हृदयाचे ठोके तिला जोरात ऐकू येत असावे अशी ती स्वतःच्या मनाला समज देऊ लागली. कसेबसे घड्याळाचे प्रत्येक सेकंद मोजत ती शेवटच्या शेल्फजवळ येऊन पोहोचली आणि पटकन हातातला उतारा सोडून द्यावा
तसे तिने तो बाहुला तिथल्या रिकाम्या जागेत ठेवला आणि पुन्हा बाहेर जायला फिरली. पण तेवढ्यात तिची ओढणी कोणीतरी पकडल्यासारखं तिला वाटलं. मनात देवाचं नाव घेत ती घाबरत मागे फिरली आणि समोरचं दृश्य पाहून जरा तिला हायसं वाटलं. त्या शेल्फच्याच एका बाहेर निघालेल्या खिळ्यामध्ये तिची ओढणी अडकली होती. तिने पटकन ती मोकळी केली आणि पुन्हा बाहेर जायला फिरली. पण यावेळेस काहीतरी विपरीतच घडले. तिच्या पायाला कोणीतरी दोन्ही हातांनी पकडल्यासारखे तिला वाटले. तिने घाबरत मागे वळून पाहिले आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिने आत्ताच तिथे ठेवलेला बाहुला खाली तिच्या पायात पडला होता. पण सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्या बाहुल्याचे दोन्ही हात तिच्या पायाला विळखा घालून होते. ती त्याला पुन्हा उचलून वर ठेवण्यासाठी खाली वाकली. पण तेवढ्यात त्या बाहुल्याने मान वर उचलून तिच्या डोळ्यात पाहून म्हटले, टीचर, मला वाचवा. तो भीषण प्रकार पाहून तिच्या तोंडून एक आर्त किंकाळी बाहेर पडली आणि आपला पाय तसा जोरात झटकून ती स्टोअर रूमच्या दरवाजाच्या दिशेने पळू लागली. पण तिला बाहेर निघायचे दारच सापडेना. ती सैरभैर होऊन त्या शेल्फच्या रांगांमधून पळू लागली. पण तिला बाहेर कुठून पडायचे हेच कळत नव्हते. पळता पळता एका टेबलला ठेच लागून ती खाली पडली आणि त्या टेबलवर ठेवलेले पेपरचे कटिंग खाली पडले. त्या कटिंगवरची बातमी वाचून तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. ती ज्या शाळेत शिकत होती तिथल्याच एका विद्यार्थ्याची बेपत्ता होण्याची ती बातमी होती. गेल्या आठवड्यात त्यांच्या शाळेचे अॅन्युअल फंक्शन झाल्यानंतर शाळेला सुट्टी असल्याने सगळी मुलं आपापल्या घरी गेली होती. हॉस्टेलवरही कोणीच नव्हते, त्यामुळे तिला ही खबर माहीत नव्हती. पण सर्वात धक्कादायक म्हणजे त्या बातमीमध्ये त्या मुलाचा फोटो होता. तो फोटो हुबेहूब तिने आत्ताच शेल्फमध्ये ठेवलेल्या बाहुल्यासारखा होता. त्या कोल्ड स्टोरेज रूममध्ये सुद्धा तिला भीतीने घाम फुटू लागला. ती पटकन तिथून उठली आणि तिथे ठेवलेल्या इतर बाहुल्यांना पाहू लागली. आता तिथले दृश्य काही वेळापूर्वी पाहिलेल्या दृश्यापेक्षा वेगळे होते. प्रत्येक बाहुलीच्या मागे शेल्फवर वेगवेगळ्या भाषेतल्या न्यूजपेपरचे कटिंग लावले होते. वेगवेगळ्या शहरातून बेपत्त्या झालेल्या शाळेतल्या मुलांची बातमी होती त्यावर. आणि मधले फोटो ज्या त्या बाहुलीसारखेच दिसत होते ते सारे पाहून तिचा मेंदू बधीर व्हायची पाळी आली होती. हे सगळे तिच्या विचारशक्तीच्या पलीकडचे होते. ती पुन्हा तिथून बाहेर पडायचा रस्ता शोधू लागली. तिला लहान मुलांच्या हाकांचे आवाज येऊ लागले. तिथून पळता पळता तिची नजर त्या शेल्फवर गेली आणि ते दृश्य पाहून तिचे शरीर जखडल्यासारखे झाले. शेल्फच्या वर खूप साऱ्या काचेच्या बरण्या ठेवल्या होत्या. त्यात काहीतरी पिवळसर रंगाचं द्रव्य होतं आणि त्यात वेगवेगळे मानवी अवयव ठेवले होते. तिला जोरात ओरडावंसं वाटत होतं, पण तिच्या गळ्यातून आवाजच बाहेर पडत नव्हता. त्या सगळ्या बाहुल्या थेट तिच्याकडे पाहू लागल्या आणि ती भोवळ येऊन तिथेच बेशुद्ध पडली. काही वेळाने तिचे डोळे उघडले तर ती सोफ्यावर होती. शीला तिच्या तोंडावर पाणी मारत होती. स्वातीला जशी शुद्ध आली तशी ती विचारू लागली, तुम्ही काय ठेवले त्या स्टोअर रूम मध्ये? काय होतं ते सगळं? शीला टीचर, पोलिसांना फोन लावा. शांत व्हा स्वाती मॅडम, तुम्हाला काही वाईट स्वप्न पडलं वाटतं, झुंजारराव म्हणाले. स्वप्न पडायला मी काही झोपले नव्हते, स्वाती जरा रागातच म्हणाली. स्वाती टीचर, शांत व्हा प्लीज. तुम्ही काय म्हणताय हे सगळे? मीही त्या स्टोअर रूम मध्ये जाऊन आलीये. कशाबद्दल बोलताय तुम्ही? कसं शक्य आहे? चला माझ्यासोबत पुन्हा. त्या दोघीही तिथे गेल्या. पण तिथे जाऊन स्वातीला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. ती रूम आता कोल्ड स्टोरेज वाटत नव्हती. तिथे ते न्यूजपेपर कटिंग्सही नव्हते आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिथे त्या काचेच्या बरण्या नव्हत्या ज्यात तिला ते मानवी अवयव दिसले होते. तिचं डोकं भिरभिरायला लागलं. हे कसं शक्य आहे? तिला खात्री होती
तो सगळा तिचा भास नव्हता. पण ती पुढे त्यांना काहीही बोलली नाही, नाहीतर त्यांनी तिला वेड्यातच काढलं असतं. तिने शांतपणे झुंजारावांची माफी मागितली आणि शीला टीचरना तिथून निघायची विनंती केली. आम्हाला तुमचा बाहुल्यांचा संग्रह दाखवायला तुम्ही इन्व्हाइट केले, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. थँक्यू सर. शीला झुंजारावांचा निरोप घेत म्हणाली. इट्स माय प्लेजर मॅडम. तुम्ही इथे आलात यात माझा फायदाच होता. माझ्या संग्रहाला पूर्णाहुती मिळाली. म्हणजे? स्वातीने न राहून विचारलं. झुंजाररावांनी फक्त एक स्मित हास्य केलं, पण त्यामागे लपलेल्या गूढ वृत्तीचा ती विचार करू लागली. आमची ऑटो आली आहे, चला निघतो आम्ही, शीला म्हणाली. स्वाती त्या दगडी पायवाटेवरून एकही अक्षर न बोलता मुकाट्याने शीलाच्या मागे चालत बाहेर जाऊ लागली. तिच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते. तिला समजत नव्हते की जे सगळं तिने या खोलीमध्ये अनुभवलं ते खरंच घडलं होतं की तिचा फक्त भास होता. अजूनही तिला झुंजाररावांच्या वागण्याचा आणि कित्येक वाक्यांचा अर्थ लागत नव्हता. त्यांनी असं का म्हटलं असेल की त्यांचा संग्रह पूर्ण झाला? ते निळं सरबत, त्यात काही मिसळून तर दिलं नसेल ना, ज्यामुळे मला हे सगळे भास झाले असावेत. पण ते सरबत पिण्याआधी मला तो बाहुला काही बोलला असं वाटलं होतं की मी उगीचच घाबरले होते, म्हणून मला असं सगळं वाटत होतं. मनात हे विचार करता करता ती ऑटोजवळ येऊन पोहोचली. शीला आत बसली. स्वातीने ऑटोमध्ये बसण्याआधी पुन्हा एक नजर मृत्युंजय बंगल्यावर फिरवली. तसे झुंजारराव तिथूनच त्यांच्याच बाजूला चालत येताना दिसले. स्वाती पटकन आत बसली आणि शीलाला म्हणाली, चला टीचर, निघूया आपण. पण एवढ्यात झुंजारराव पोहोचले आणि म्हणाले, काय स्वाती मॅडम, माझे बोलके बाहुले इतके आवडले की न विचारता सोबत एक घेऊन जात आहात. तसे स्वाती आश्चर्याने म्हणाली, नाही, मी कोणत्याही भाऊला सोबत घेतला नाही. अहो, मग हे काय आहे? त्यांनी स्वातीच्या बाजूला इशारा करत म्हटलं. स्वातीने बाजूला पाहिले आणि विजेचा तीव्र झटका लागून संपूर्ण शरीर पेटून उठावं असं वाटलं. कारण तिच्या बाजूला शीला नव्हती, पण शीलासारखी हुबेहूब दिसणारी बाहुली होती. झुंजाररावाने ती बाहुली उचलली आणि पुन्हा बंगल्यात गेले. जे काही घडलं ते समजण्याचा प्रयत्न करत स्वाती अगदी शांतपणे बसून राहिली. स्वातीने पुन्हा एक शेवटची नजर बंगल्याच्या दिशेने फिरवली. झुंजारराव ती शीलासारखी दिसणारी बाहुली घेऊन बाल्कनीमध्ये उभे होते. ती बाहुली स्वातीला हात हलवत इशारा करत होती, पण झुंजाररावांचे दोन्ही हात बाल्कनीच्या कठड्यावर होते.